मित्रांनो, तर काल आपण मूलभूत हक्काच्या टॉपिकला सुरुवात केली, बरोबर आहे. आणि त्यामध्ये आपण मूलभूत हक्काचं जे महत्त्व आहे ते पाहिलं आणि त्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये किती प्रकारचे मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्यानंतर राज्यघटनेमध्ये कोणत्या ठिकाणी मूलभूत हक्क दिलेले आहेत, तर ते भाग 3 मध्ये आणि कलमांची रेंज काय सांगितली होती, कलम 12 पासून ते कलम 35 पर्यंत ते मूलभूत हक्क दिलेले आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर मग आपण त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे याच्यावरती देखील डिस्कशन केलं होतं की मी त्यावेळेस सांगितलं की याचा किंवा या मूलभूत हक्क एवढ्या टॉपिकचा जो अभ्यास आहे तो आपल्याला अत्यंत तपशीलवार करावा लागणार आहे, डिटेलमध्ये करावा लागणार आहे, अगदी कलम वाईज आणि काही कलमांमध्ये उपकलम वाईज देखील आपल्याला त्या कलमामध्ये त्या उपकलमामध्ये कोणती तरतूद दिलेली आहे, कोणता त्याच्यामध्ये हक्क सांगितलेला आहे आणि त्याबरोबरच त्याला काही अपवाद दिलेले आहेत का किंवा ते अपवाद मग कोणते आहेत, त्यावरती बंधने कोणती आहेत हे आपण काल पाहिलेलं आहे. आणि सुरुवात देखील आपण केलेली होती मूलभूत हक्काला. कलम 12 कलम 13 यामध्ये दिलेल्या 2 व्याख्या आपण पाहिल्या, बरोबर आहे, राज्य आणि कायदा याची. त्यामध्ये राज्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो ते पाहिलं आपण. त्यानंतर कलम 13 मध्ये कायदा किंवा मूलभूत हक्कांशी विसंगत कायदा राज्य करू शकत नाही आणि मग त्या कायद्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो हेही आपण पाहिलेलं आहे काल, बरोबर आहे. तर या गोष्टी पाहिल्यानंतर आपण आपल्या घटनेमध्ये जी मूलभूत हक्कांची यादी दिलेली आहे किंवा जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्यांची यादी पाहिली आणि मग आपण एक एक मूलभूत हक्क पाहत आहोत. तर काल आपला समानतेचा मूलभूत हक्क जो आहे तो पाहून झालेला आहे. त्यामध्ये कलम 14 कलम 15 कलम 16 कलम 17 कलम 18 ही 5 कलमे आपण पाहिली आणि त्या 5 कलमांमध्ये समानतेचा हक्क कसा दिलेला आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर एवढा आपण इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. इथून पुढचा प्रवास आपल्याला आज करायचा आहे. तत्पूर्वी आणखी एक मला वाटतं की तुम्ही हा जो अभ्यास आहे किंवा मूलभूत हक्क हे जे प्रकरण आहे ते अभ्यासताना देखील तुम्ही अशाच पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे कसं की आपलं लेक्चर असेल ते एक सलग न पाहता, एक सलग म्हणजे कसं की सगळ्याच्या सगळे मूलभूत हक्क संपेपर्यंत लेक्चर न पाहता ते असं एक हक्क संपल्यानंतर, म्हणजे काल आपण जसा समानतेचा हक्क पाहिला आणि त्यामध्ये 5 कलमे पाहिली, ती पाहिल्यानंतर तुम्ही त्याचं वाचन करून ती समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण यामध्ये कलम आणि उपकलम वाईज अभ्यास करतोय, बरोबर आहे. त्यामुळे जर तुम्ही एक सलग सगळी पाहिली तर त्यामध्ये असं अडचण होऊ शकते किंवा प्रॉब्लेम येऊ शकतो की तुमचं काय होईल की कन्फ्युजन होऊन जाईल. प्रत्येक कलम आहे, नुसते आपण कलम पाहतोय, 15वं कलम 16वं कलम यामध्ये आरक्षण वगैरे वगैरे अशा गोष्टी आहेत. परत त्यामध्येही आपण उपकलम पाहतोय, परत प्रत्येक मूलभूत हक्कावरती काही बंधने दिलेली आहेत, ती बंधनेही पाहतोय. मग हे सगळं होत असताना असं नको व्हायला की आपलं कन्फ्युजन होईल आणि त्यामुळे एक मूलभूत हक्क जो आहे किंवा लेक्चर जे आहे ते तोडून पाहायचं. एक मूलभूत हक्क झाला, काल जसा समानतेचा मूलभूत हक्क झाला त्यामध्ये आपण 5 कलमे पाहिली, ती 5 कलमे तुम्ही तिथंच थांबलं पाहिजे, ती बुकमध्ये वाचली पाहिजेत, समजून घेतली पाहिजेत, तुमच्या वाटल्यास नोट्स तयार केल्या पाहिजेत आणि मगच पुढच्या कलमाकडे किंवा पुढच्या भागाकडे वळलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही याचा अभ्यास केला किंवा हा भाग समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला चांगला समजायला सोपा जाईल. क्लिअर झालं. तर आता आपण पुढे वळतोय आपल्या घटनेमध्ये दिलेला 2ऱ्या क्रमांकाचा मूलभूत हक्क, बरोबर आहे. तर त्याचं नाव आहे स्वातंत्र्याचा हक्क किंवा स्वातंत्र्याचा हक्क म्हटलं जातं. आता लक्षात घ्या की व्यक्ती म्हणून प्रत्येकाला काही गोष्टींचं स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. आज आपण आधुनिक जगामध्ये राहतो की आधुनिक जगामध्ये राज्यव्यवस्थेची लोकशाही पद्धती ही खूप प्रगत झालेली आहे किंवा बऱ्याच देशांमध्ये ही लोकशाहीची पद्धत राज्यव्यवस्थेची वापरली जाते. आता काही देशामध्ये मात्र लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही चालते. आपल्या शेजारचा जर पाकिस्तान घेतला किंवा चीन देश घेतला, इथे लोकशाही राज्यव्यवस्था आहे, परंतु लोकशाहीची जी काही मूलभूत तत्वे आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता किंवा
मानवी हक्क, मानवतावाद, व्यक्ती स्वातंत्र्य हे लोकशाहीची मूलभूत तत्वे आहेत. ही त्या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. ती तिथं तेवढी नागरिकांना किंवा तिथल्या लोकांना आज मिळत नाहीत हे आपल्याला दिसतं. चीनमध्ये स्वातंत्र्याची तर गळचेपी केलीच जाते. तिथे एक प्रकारच्या हुकुमशाही चालवली जाते. अशा पद्धतीची ही राज्यव्यवस्था तिथली आहे. म्हणजेच काय तर जेव्हा तुम्ही लोकशाही देश किंवा लोकशाही पद्धतीची राज्यव्यवस्था स्वीकारता तेव्हा तिची जी काही मूळ तत्वे आहेत ती जपली जाणं गरजेचं आहे. आणि या मूलभूत तत्वांमधलं, लोकशाहीच्या मूलभूत तत्वांमधलंच एक जे तत्व आहे ते काल आपण पाहिलं, समानता, आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्य. तर हे स्वातंत्र्य खूप महत्त्वाचं आहे. देशातल्या लोकांना आपला विकास करण्यासाठी, आपली मतं मांडण्यासाठी स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. त्यांना आपलं अभिव्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्यावरती जी व्यवस्था राज्य करते किंवा जिच्या हातामध्ये सत्ता असते, सत्ताधारी जो वर्ग असतो, म्हणजेच कोण तर आपल्या देशामध्ये जे गव्हर्नमेंट असतं किंवा सत्ता म्हणूया आपण त्याला, तर त्या सत्तेच्या हाती जे अधिकार दिले जातात ते अधिकार अमर्याद असता कामा नये. त्याचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होता कामा नये. ज्यांच्या हातामध्ये आपण सत्ता देतो लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये, तर त्यांनी ती लोकांना लोककल्याणाभिमुख पद्धतीनेच तिचा वापर करणं गरजेचं आहे. त्यांनी नागरिकांना काही स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी करणं किंवा नागरिकांचे काही बंधनं आणणं त्यांच्यावरती, तर हे अपेक्षित नाही. त्यांना विकास करण्यासाठी, स्वतःचं मत मांडण्यासाठी काही स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि आपल्या राज्यघटनाकारांनी घटनेमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर लक्षात आलं, स्वातंत्र्याचा हक्क आपल्याला पाहायचा आहे, त्याचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला कालच्या प्रमाणेच पुढे जायचंय कलम वाईज. तर लक्षात घ्या की हा जो स्वातंत्र्याचा हक्क आपल्या घटनेमध्ये दिलेला आहे तो कुठून कुठपर्यंत दिलेला आहे, तर कलम 19 पासून कलम 22 या 4-5 कलमांमध्ये काय आहे तर तो जो स्वातंत्र्याचा हक्क आहे तर तो दिलेला आहे. आता स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हा जो भाग आहे, ही जी 4 कलमे आहेत, यामध्ये कसं आहे की एका कलमामध्ये काही स्वातंत्र्य दिलेली आहेत की जी स्वातंत्र्य नागरिकांना मिळाली पाहिजेत अशी स्वातंत्र्याची यादी दिली. आणि पुढची जी काही कलमे आहेत तर त्यामध्ये एका विशिष्ट परिस्थितीमध्ये नागरिकांना किंवा व्यक्तीला काही संरक्षण मिळणं गरजेचं आहे. तर ते संरक्षणाची हमी त्या कलमांमध्ये आपल्याला दिलेली आहे, घटनेमध्ये दिलेली आहे. आता यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण पुढे जाऊयात. एक एक कलम आपण कालच्या सारखंच त्याचा अभ्यास करणार आहोत, बरोबर आहे. तर पहिली सुरुवात करतोय आपण कलम 19 मध्ये. कलम 19 हे तुम्हाला पक्क माहीत असलं पाहिजे की यामध्ये काय आहे तर नागरिकांसाठी, भारतीय नागरिकांसाठी एक काही गोष्टींच्या स्वातंत्र्याची एक यादी दिली आणि त्या स्वातंत्र्याची हमी या राज्यघटनेने नागरिकांना दिलेली आहे. आता बरोबर आहे. तर ती 6 स्वातंत्र्य कोणती आहेत तर एक आहे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य, बरोबर आहे. 2 नंबरचं आहे तुम्हाला निशस्त्रपूर्वक आणि शांततापूर्वक एकत्र येण्याचं, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, झाली 2. तिसरं संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, बरोबर आहे. 4थं स्वातंत्र्य आहे देशामध्ये कोणत्याही ठिकाणी संचार करण्याचं स्वातंत्र्य, म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्या येण्याचं स्वातंत्र्य, संचार करण्याचं स्वातंत्र्य. 5व्या क्रमांकाचं आहे देशामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे देशामधल्या कोणत्याही भागामध्ये राहण्याचं स्वातंत्र्य. आणि सगळ्यात शेवटी आहे 6वं स्वातंत्र्य की नागरिकाला आवडेल तो, स्वतःच्या इच्छेनुसार आवडेल तो व्यवसाय, धंदा करण्याचं स्वातंत्र्य, बरोबर आहे. तर ही 6 जी स्वातंत्र्य आहेत ती भारतीय नागरिकांना या कलम 19 अंतर्गत देण्यात आलेली आहेत किंवा या 6 स्वातंत्र्याची हमी राज्यघटनेने भारतीय नागरिकांना दिलेली आहे. आता आपण याची फोड करूयात. मी पुन्हा लक्ष तुमचं वेधतोय, फक्त भारतीय नागरिकांनाच ही स्वातंत्र्य दिलेली आहेत. लक्षात आलं.
ही जी 6 स्वातंत्र्य आहेत मी आत्ता सांगितली, ती 6 स्वातंत्र्य काय आहेत? फक्त आणि फक्त भारतीय लोकांनाच प्रदान केलेली आहेत. परदेशी व्यक्तींना ती प्राप्त होत नाहीत किंवा त्यांना ती स्वातंत्र्य दिली जात नाहीत. एक गोष्ट क्लिअर झाली. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे ही जी काही 6 स्वातंत्र्य आहेत ती तुम्हाला राज्याच्या कारवाई विरुद्ध फक्त स्वातंत्र्य उपभोगता येतात. आता याचं मी थोडं विश्लेषण करतो. कसं ते बघा. आता मी जी स्वातंत्र्य वर सांगितली 6, भाषण स्वातंत्र्य, त्यानंतर सभा घेण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर संस्था किंवा संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर संचार करण्याचं स्वातंत्र्य, त्यानंतर वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आणि सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीचा व्यवसाय, धंदा, व्यापार करण्याचं स्वातंत्र्य. ही जी 6 स्वातंत्र्य आहेत, ती जी स्वातंत्र्य आहेत त्याची तुम्हाला हमी दिली. हमी दिली म्हणजे काय? तुम्हाला गॅरंटेड ती मिळणार. पण ती कोणाकडून मिळणार? फक्त आणि फक्त राज्याकडून मिळणार. आता राज्य म्हणजे काय हे मी पुन्हा एक्सप्लेन नाही करत. ते काल आपण पाहिलेलं आहे. कलम 12 मध्ये ज्या गोष्टी दिलेल्या होत्या राज्यामध्ये, तर ते आपण काल कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या पाहिलेली आहे. तर ते राज्य बरोबर आहे. पुन्हा आपल्याकडे या मुद्द्याकडे की ही जी 6 स्वातंत्र्य आहेत ती तुम्हाला मिळतात, पण कोणाकडून? फक्त राज्याकडून. म्हणजेच काय तर तुम्हाला एखाद्या राज्याव्यतिरिक्त जो तुमच्या आजूबाजूला लोक दिसतात किंवा इतर नागरिक दिसतात त्या खाजगी व्यक्तीकडून तुम्हाला या हक्काची हमी नाही. आता उदाहरण घेऊन आपण हे वाक्य किंवा हा मुद्दा आपला समजावून घेऊयात. कसं ते बघा. उदाहरणादाखल आपण पहिलाच हक्क घेऊयात किंवा स्वातंत्र्य घेऊयात, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता एक नागरिक म्हणून तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषणाचं स्वातंत्र्य आहे. पण हे जे भाषण आहे ते भाषण करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते तुम्हाला फक्त राज्याकडून मिळतं. म्हणजे तुम्ही सार्वजनिकरित्या तुमचं मत, तुमचा विचार तुम्ही भाषणाद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे व्यक्त करू शकता. परंतु या बाबतीत राज्य तुमच्यावरती कोणतीही कारवाई करणार नाही, बंधन घालणार नाही. म्हणजेच राज्याकडून तुम्हाला हक्क मिळाला. पण याचा अर्थ असा नाही की एखादी खाजगी व्यक्ती देखील तुमच्यावरती बंधन घालू शकत नाही. खाजगी व्यक्ती मात्र तुमच्यावरती, तुमच्या भाषणावरती किंवा तुमच्या विचार व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याला विरोध करू शकते. कधी? जर तुम्ही त्या व्यक्तीच्या परिसरामध्ये असाल किंवा त्या व्यक्तीशी संबंधित तुम्ही त्या भाषणाचा किंवा भाषण स्वातंत्र्याचा वापर करत असाल तर त्यावेळी ती व्यक्ती तुम्हाला नकार देऊ शकते. म्हणजे तुम्हाला भाषण करण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते फक्त राज्याकडून प्राप्त होतं, खाजगी व्यक्तीकडून नाही. म्हणजेच तुमच्या भाषण करण्याच्या स्वातंत्र्याची हमी राज्य तुम्हाला देईल. राज्य तुमच्या भाषण करण्याच्या हक्कावरती अधिक्रमण करणार नाही, पण खाजगी व्यक्ती करू शकते. हे 2 मुद्दे महत्त्वाचे होते जे मी आता क्लिअर केलेले आहेत. म्हणजे लक्षात आलं. कलम 19 मध्ये काय दिलेलं आहे? 6 स्वातंत्र्याची यादी दिलेली आहे. बरोबर आहे. ती 6 स्वातंत्र्ये फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच प्रदान करण्यात आलेली आहेत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय होता की ही जी भारतीय नागरिकांना 6 स्वातंत्र्य प्रदान केलेली आहेत ती राज्याने प्रदान केलेली आहेत, खाजगी व्यक्तींनी नव्हे. फक्त राज्यच त्याच्यावरती तुम्हाला ती प्रदान करू शकतं. लक्षात आलं. तर हे 2 मुद्दे पहिल्यांदा आपण क्लिअर केलेले आहेत. लक्षात आलं. आता हा मुद्दा क्लिअर झाल्यानंतर आपण थोडं पुढे सरकूयात. आता ही जी 6 स्वातंत्र्य दिली त्यांचं आपण विश्लेषण करूयात. प्रत्येक स्वातंत्र्य घेऊन त्याच्यावरती चर्चा करूयात. कारण का? तर लक्षात घ्या की इथे एक प्रश्न कशा प्रकारचा येतो बऱ्याचदा की एक मूलभूत प्रश्न, सोपा प्रश्न असतो तो म्हणजे कलम 19 अंतर्गत कोणकोणती स्वातंत्र्ये नागरिकांना प्रदान करण्यात आलेली आहेत. हा सोपा प्रश्न आल्यानंतर ही 6 नावं तुम्हाला माहीत असतीलच, प्रश्नच नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. पण लक्षात घ्या याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे. तो कोणता? तर आपली राज्यघटना कधी लागू झाली? सन 1950. म्हणजे जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली, स्वीकारली आपण, तेव्हा या कलम 19 मध्येच ही जी 6 स्वातंत्र्य आहेत त्याबरोबर आणखी एका स्वातंत्र्याचा समावेश होता. परंतु ते 1979 मध्ये 44व्या घटना दुरुस्तीनं आपण काढून टाकलेला आहे. त्यामुळे जर प्रश्न असा आला की
राज्यघटना लागू होताना कलम 19 मध्ये कोणकोणती स्वातंत्र्य होती, तर तिथे आपल्याला आपण फसू शकतो. त्यामुळे हा फसवा प्रश्न आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की सध्या आपल्या राज्यघटनेत कलम 19 मध्ये किती स्वातंत्र्याची हमी आहे नागरिकांना? 6. बरोबर आहे. परंतु जेव्हा आपली राज्यघटना लागू झाली 1950 मध्ये, तेव्हा कलम 19 मध्येच स्वातंत्र्याची संख्या किती होती? 7 होती. आता ते बाद झालेलं स्वातंत्र्य कोणतं आहे, तर ते स्वातंत्र्य आहे मालमत्ता संग्रहित करणं, ती बाळगणं आणि तिचा विक्री करणं. हा एक स्वातंत्र्य होतं भारतीय नागरिकांना प्रदान केलेलं. परंतु ते 1979 मध्ये 44वी घटना दुरुस्तीनं ते आपण काढून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे एखादी मालमत्ता बाळगणे, तिची विक्री करणे हा आता मूलभूत हक्क राहिलेला नाही, किंवा तो तुम्हाला कलम 19 मध्ये अंतर्गत जे काही स्वातंत्र्य दिलेले आहेत त्यामध्ये आता ते राहिलेलं नाही. हा एक मुद्दा सोपा प्रश्न असू शकतो. आणि पुढे आणखी एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, तो म्हणजे या 6 स्वातंत्र्यापैकी कोणतं तरी एक स्वातंत्र्य विचारलं जातं तुम्हाला, आणि त्यावरती कोणत्या कारणांमुळे राज्य बंधने घालू शकतं किंवा त्यावर मर्यादा आणू शकतं, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. म्हणजे उदाहरणादाखल जर घ्यायचं झालं तर असा प्रश्न येईल की कलम 19 मध्ये जे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे, त्यामध्ये राज्य कोणकोणत्या कारणांमुळे त्या हक्कावरती किंवा त्या स्वातंत्र्यावरती बंधन आणू शकतं, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला तर त्यामध्ये आपल्याला अशा स्वरूपाचा प्रश्न येतो. आणि मग त्यामुळे आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, तर ही 6 स्वातंत्र्य आणि या 6 स्वातंत्र्यावरती त्यांच्याशी संबंधित कोणकोणती कारणे घटनेमध्ये दिलेली आहेत की ज्या कारणांमुळे राज्य त्या स्वातंत्र्यावरती बंधन आणू शकतं. आणि ते आता आपल्याला पुढे पाहिजेत. आपण जेव्हा एक एक स्वातंत्र्य घेऊ, त्याच्यावरती चर्चा करू आणि त्याच्यावरची बंधनं कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत. बरोबर आहे. तर लक्षात आलं, मी याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतील ह्याच्यावरती आता आपण डिस्कशन केलं. आता आपल्याला जायचंय पुढे आणि काय पाहायचंय की प्रत्येक स्वातंत्र्य विश्लेषण करून पाहायचं आहे. तर पहिलं, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, तर तुमच्या मनात जो विचार आहे, तुमचं जे मत आहे, जो विश्वास आहे, किंवा एखाद्या बाबतीमध्ये एखाद्या विषयावरती तुमचा जो दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन तुम्हाला भाषणाद्वारे म्हणजे बोलून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्त करणे म्हणजेच तुमचं भाषण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता अभिव्यक्ती या शब्दामध्ये किंवा तुम्ही अभिव्यक्त होणे, व्यक्त होणे यामध्ये अनेक माध्यमांचा किंवा अनेक गोष्टींचा समावेश होतो. म्हणजेच काय, तर तुम्ही तुमचा विचार बोलून मांडू शकता, ते भाषणामध्ये येईल, किंवा तुम्ही तुमचा विचार चित्र काढून, एखादी आकृती काढून त्याच्या माध्यमातूनही तुम्ही मांडू शकता. तुम्ही जर एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक असाल तर तुम्ही तुमचा विचार, तुमचा दृष्टिकोन, एखाद्या विषयावरचा तुमचा विचार किंवा दृष्टिकोन चित्रपटाच्या माध्यमातून देखील मांडू शकता. तुम्ही तुमचा विचार वृत्तपत्रातून लेख लिहून देखील मांडू शकता, किंवा तुम्ही एखादं पुस्तक लिहून देखील मांडू शकता. म्हणजे अशा कितीतरी मार्गाने तुम्हाला तुमचा विचार, तुमचं मत अभिव्यक्त करता येतं. आणि या सगळ्या बाबी या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येतात. म्हणजे भाषण करण्याचं स्वातंत्र्य येतं, वृत्तपत्राचं स्वातंत्र्य येतं, किंवा एखाद्या बाबतीमध्ये तुम्हाला जाहिरात करण्याचं स्वातंत्र्य देखील याच बाबतीमध्ये येतं. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की हा प्रश्न अनेकदा परीक्षेमध्ये म्हणजे एका मुख्य परीक्षेमध्ये आलेला आहे की माहितीचा जो हक्क आहे तुम्हाला किंवा माहिती मिळवण्याचा सरकारी संस्थांकडून किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवण्याचा जो हक्क आहे तो खालीलपैकी कोणत्या बाबीमध्ये समाविष्ट होतो.